तर मराठा समाजाला या जी.आरचा काहीच फायदा नाही असं आता मराठा क्रांती मोर्चानं म्हटलंय। नव्या जी.आरनुसार एकतरी प्रमाणपत्र मिळवून दाखवा। मराठा क्रांती मोर्चानं मनोज जरांगेंना आव्हान दिलं। मराठा आरक्षण गोलमेज परिषदेमध्ये नव्या जी.आरच्या उपयुक्ततेवर आता शंका उपस्थित करण्यात आली। इथून पुढचं आरक्षण मराठा म्हणूनच मिळावं अशी मागणी देखील या परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे। त्या जी.आर मधून मराठा समाजाचा काही फायदा होणार नाही। यामध्ये कोण फसवला गेलाय? सकल मराठा समाज फसवला गेलाय। आणि जर असं मनोज जरांगे पाटलाला आंदोलकाचे नेते म्हणून वाटत असेल तर माझं आव्हान आहे त्यांना, त्या जी.आर प्रमाणे मराठा समाजाला एक प्रमाणपत्र मिळवून द्यावं त्यांनी, आणि त्या प्रमाणपत्राचं वितरण राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांनी संयुक्तरित्या करावं। त्यापेक्षाही जे काही 6 नावं या ठिकाणी आम्ही जाहीर केलेत, ते 6 प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत दोघांनी मिळून या ठिकाणी जाहीर करावं। दोघांचंही स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मराठा समाजाला कसलाही संकोच वाटायचे कारण नाही। तर मी आंदोलन करता जरी असेल तर मला समाजाची फसवणूक करण्याचा अधिकार नाहीये। सरकार म्हणून संस्थेला जर फसवणूक करण्याचा अधिकार नाहीये। म्हणून मी सातत्यानं सांगतोय, फसवणूक झाली का? होय। आंदोलनकर्त्याची झाली का? नाही। पण मराठा समाज या ठिकाणी फसवला गेलेला आहे आणि तो सरकारनं फसवलेला आहे, ते निश्चित आहे। आणि ती मराठा समाजाची भावना आहे। त्यांना वैधानिक बुद्धी मिळो। जो काही गणपती ते बरोबर घेऊन गेले होते आझाद मैदानावर, त्यांनी त्यांना बुद्धीचा देवता येतो, वैधानिक बुद्धी देवो। आणि मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल, याच्यामध्ये गैरसमज न पसरवता जी काही आकडेवारी आहे किंवा जी काही माहिती आहे ती वैधानिक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावं, या दृष्टिकोनातून त्यांनी वक्तव्य करावेत असं मी आवाहन करेल। त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, त्या पद्धतीने त्यांनी बोलावं, त्यामध्ये आम्हाला बोलायचा अधिकार नाही। गॅजेटियर लागू करून जी.आर काढून आरक्षण मिळत नसतं तर ते मला म्हणाले, माझ्या समोर हे एवढे वकील आहेत, तिथे त्यांचे मार्गदर्शक वकील बसलेले होते, हे वकील हे मला सांगतायत जी.आर ड्राफ्ट करणारे आणि हा टिकणारे, आणि अशा पद्धतीची चर्चा आमची झाली। आता मला कन्फ्यूज करू नका असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। कदाचित त्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी त्यांना कन्फ्यूज केलं असेल, दिशाभूल केली असेल, फसवणूक केली असेल, त्यामुळे समाजाची फसवणूक झाली असा आमचा आरोप आहे। पण फसवणूक झाली हे 100% खरं आहे। आणि विखे पाटील त्या ठिकाणी जेव्हा योगेश केदार असेल कोणतरी विरोध केला तेव्हा स्पष्ट म्हणाले की सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, सगळ्या मराठ्यांचे प्रश्न सुटणार असं विखे पाटील म्हणालेले आहेत। तिथं सगळ्यांचे प्रश्न सुटले असं वाक्य विखे पाटलाच तुम्ही फुटेज काढून बघा, ते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।